नमस्कार शेतकरी बंधूंनो, कीटकनाशकाचा खर्च कमी करायचा आहे तर योग्य वेळ आणि योग्य अवस्थेत कीटकांचं नियंत्रण केल्यास सगळ्यात महत्त्वाचं आपला कीटकनाशकाचा खर्च कमी होईल, पिकांचं नुकसान कमी होईल आणि आपला शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होईल। तर योग्य वेळ आणि योग्य अवस्था म्हणजे काय ते समजून घेऊ। मित्रांनो, कीटक झाडाचं 30 ते 35% नुकसान करत असतात। ज्यावेळेस अंडी घातली जातात, अंडी घातल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर पहिला जीव बाहेर येतो। पहिला जीव बाहेर आल्यानंतर तो कंटिन्यू 24 तास हा खात असतो आणि कीड जसं जसं मोठं होत जातं, म्हणजे थोडक्यात कीड कोशावस्थेत जाताना कीटकांच्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात आणि कोशावस्थेत जाण्याच्या 4 दिवस अगोदर कीड हे खाणं बंद करतं। म्हणजे अंड्यातून बाहेर आल्यानंतर कीड झाडाचं 70% नुकसान करत असतं, झाडाचं जास्तीत जास्त नुकसान करत असतं आणि कीड जसं जसं मोठं होत जातं तसं तसं कीड झाडाचं कमी नुकसान करत असतं। म्हणून कुठल्या अवस्थेत फवारणी घेतली पाहिजे? मित्रांनो, माझ्याकडे 2 बिस्किट आहे। एक बिस्किट मी लहान मुलाला दिलं आणि एक बिस्किट मोठ्या माणसाला दिलं। तर कोण चांगलं खाईल? तर दोन्ही चांगले खातील, फक्त लहान मूल खाण्यापेक्षा नुकसान जास्त करेल। म्हणून अंड्यातून पहिला जीव बाहेर आल्यानंतर कीटकाची सुरुवातीची अवस्था झाडाचं 70% नुकसान करणारी अवस्था, खातं कमी नुकसान जास्त करतं। कीटकाची सुरुवातीची अवस्था झाडाचं 70% नुकसान करणारी अवस्था, कीड जसं वार्धक्याकडे झुकायला लागतं, म्हणजे थोडक्यात माणूस वार्धक्याकडे झुकायला लागला की माणसाच्या जशा हालचाली मंदावतात तशा कीटकांच्या हालचाली मंदावतात आणि कीड नंतरच्या अवस्थेत गेल्यानंतर कीड झाडाचं फक्त 30% नुकसान करत असतं आणि त्याच वेळेस आपण पंप हातात घेतलेला असतो। म्हणजे थोडक्यात 100 रुपयाचे वांगे विकायचे आणि 50 रुपये कोराजनला द्यायचे। म्हणून मित्रांनो, योग्य वेळ महत्त्वाची आहे। सुरुवातीच्या अवस्थेत अंड्यातून जीव बाहेर आल्यानंतर जे झाडाचं 70% नुकसान करणारं अवस्था, जीव छोटा असतो, अशा अवस्थेत आपण जे औषध घेणार आहे कमी खर्चाचं, कमी तीव्रतेचं, कमी पॉवरचं औषधाने ती कीड कंट्रोल होऊ शकते, कारण जीव छोटा असतो। म्हणून अशा वेळेस आपण जे औषध घेणार आहे ते औषध घेतलं तर ते कीड पुढच्या अवस्थेत जाणार नाही आणि त्या कीटकाच्या अंगी स्टरिलिटी येईल। म्हणजे थोडक्यात त्यावेळेस जे आपल्याला औषध घ्यायचं आहे तर 2